नमस्कार मंडळी, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आम्ही आमची पूर्ण फॅमिली एकविरा आईच्या दर्शनासाठी जायलो आहे, जे की लोणावळ्यामध्ये आहे। तर चला आमच्या सोबत। कुठं चाललोय आपण? एकविरा आई। एकविरा आई चावल एक्सप्रेसवे। शंभूला मराठी पण वाचले। होय बघी। ये बाबा पाय नाही बोलाय काय हो दादा, मला पार्टी बसायचं। पार्टी अबे बे कोणली 5 मिनिट्स बाकी आहेत बाळा। ते बघ कशी घाण काढायला बघ ती माणसं बघ। किती किती आहेत काय? तर आता आम्ही एकविरा देवी मंदिराच्या पायथा मंदिरला आलो आहे। ते तुम्ही बघू शकता इथं। साधारण गणपतीचा सीझन असल्यामुळं गर्दी कमी आहे आणि पाऊस पण आता थोडा थांबला आहे। आता या मंदिरमध्ये पाया पडून एकविरा देवीचं जे मेन मंदिर आहे ते वरती डोंगरावरती आहे, तिथं जाऊया आपण। चल बाळा चला। इथनं चालत पण गेलो असतो की आपण। नको, अर्ध्या वाटेपर्यंत जाते ना, चालत कुठं जाते असं? गर्दी असणार गाड्यांची। चालत आपल्यावर। आता इथं गाडी पार्क करून इथून आम्हाला आता वरती चालत जायचं आहे। गर्दी बऱ्यापैकी इथं दिसायला लागल्या। गणपती असून पण इथं केवढी गर्दी आहे बघा। आजी म्हातारी आहे तिला चालायचं मुलगा बघा किती ओझं घेऊन पाण्याच्या बाटल्या कशा घेऊन चालला। जमते का मम्मी? मम्मी दमली आमची। जरा बसणारच का 5 मिनिटं? हां झालं, होत आलं आता। फिरू शकत नाही की बऱ्यापैकी पायऱ्या चढून आम्ही आता वरती आलो आहे। आणि हे तुम्ही इथं हा कटडा बघा किती भारी आहे। हे बघा,
हे लेण्यांसारखं इथं तुम्हाला दिसतंय. म्हणजे एवढं जे चालून आलं ना ते इथं आल्यानंतर हे बघितल्यानंतर म्हणजे ते चालण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटायला. आणि अजून इथून पुढे एकविरा आईचं मंदिर अजून पुढं आहे. एवढं भारी वाटायला की नाही इथं आल्यानंतर. पायऱ्या चढताना जरा असा दम लागत होता, पण हे इथलं लेण्या बघितल्यानंतर एवढं भारी वाटायला, मस्त वाटायला. हे बघा ना, हे किती सुंदर आहे. त्या काळच्या लेण्या आहेत, छान. आणि आता इथं आपल्याला चप्पल काढून आतमध्ये प्रवेश करायचा आहे. इथून आता आपल्याला चालत चालत आतमध्ये दर्शनाच्या रांगेत जायचं आहे. आता आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन आईचं दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. आतमध्ये मंदिरात मोबाईलला फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओसाठी बंदी असल्यामुळे मी आतलं गाभाऱ्यातलं दर्शन मी घेऊन आलो, पण मी व्हिडिओ किंवा फोटो काढू शकलो नाही. आणि हे तुम्हाला मी दाखवतो, हा बाहेरचा परिसर आहे मंदिराच्या. आणि इथून आता आपल्याला खाली जायचं आहे. हे तुम्हाला दिसते, ही दर्शनाची रांग आहे. गणपतीचा सीझन असल्यामुळं, गणपती सण चालू असल्यामुळं हे इथं गर्दी काहीच नाही आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, दर्शनासाठी भाविकांना बसण्याची पण व्यवस्था इथं केलेली आहे. आमचं दर्शन खूप चांगलं झालं आहे. गर्दी काय नव्हती, त्यामुळं दर्शन लवकरात लवकर झालं आहे आणि एकदम व्यवस्थित झालं आहे. काय ढकलाढकली नव्हती, काही पण नव्हतं. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.